विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघामध्ये गडबड, त्यात अजित पवारांचाही मतदारसंघ, अन्यथा अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत। आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे दोघंही वाल्मिक कराडला चांगलं ओळखतात। दमानी यांचं वक्तव्य, तर तपासामध्ये काही निष्पन्न झालं नाही तर त्यांना पुन्हा मंत्रिपद द्या, दमानी यांची भूमिका। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईपर्यंत आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही, रोज पुरावे गोळा करणार। 10 ते 12 या वेळेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थांबणार, अंजली दमानी यांचा पवित्रा। धनंजय मुंडे आरोपींना अजूनही पाठीशी घालतायत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच, सुरेश धस यांचा आरोप। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। तर मालमत्ता जप्त करणं ही एक कायद्यामधली तरतूद, सुरेश धस यांचं वक्तव्य। वाल्मिक कराड रोज 1 कोटी रुपये घेऊन घरी जायचा, खंडणी मारामारी खून करून कोट्यवधी जमवायचा। धनंजय मुंडेच करता करविता, उत्तम जानकरांचा हल्लाबोल। परळीमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल। माणिक फड आणि बाळू सोनवणेवर गुन्हा दाखल। अंजली दमानी यांना बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पत्र, पोलिसांनी दमानी यांकडून पुरावे मागितले। बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानी यांचा दावा। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांचे कथित व्हॉट्सअप चॅट दाखवल्यानं 4 जणांवर गुन्हा। मी दाखवलेलं व्हॉट्सअप चॅट जितेंद्र आव्हाडांचं स्क्रीनशॉट फेक असेल तर पोलीस तपासामध्ये समोर येईल, कोर्टामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, रुपाली पाटील आक्रमक। बीडमधील भाषण संपल्यावर चॅट कसा बाहेर आला, ते चॅट आधीच समोर यायला हवं होतं, व्हायरल चॅटवरून आव्हाडांचा सवाल। शिवीगाळ करत मला धमकी, आमदाराला धमकी दिली जाते, भीतीच उरलेली नाही, अजून माज उतरलेला नाही, धमकी प्रकरणावरून आव्हाडांची प्रतिक्रिया। जळगावच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय वरिष्ठ घेतील, कुणालाही पालकमंत्रीपद मिळो, निर्णय आनंदाने स्वीकारू, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं वक्तव्य। तर योजनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत, राऊतांची टीका। विधान परिषदेच्या शब्दाशिवाय कोणत्याच पक्षामध्ये प्रवेश करायचा नाही, संवाद मेळाव्यामध्ये बबनराव शिंदेंसमोर कार्यकर्त्याची भावना, तर त्याबाबत आज बोलता येणार नाही, बबनराव शिंदेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला, भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, प्रत्येक बूथवर भाजप नवीन 200 सदस्य जोडणार। धाराशिवच्या जवळगावातील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ला प्रकरण, न्याय मिळवण्यासाठी सरपंच निकम यांचं शोले स्टाईल आंदोलन, हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये जवळगा इथल्या सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांचा 4 पथकाच्या माध्यमातून शोध सुरू, तुळजापूर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली तपास सुरू। मुंबईच्या चेंबूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचं आंदोलन, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन, चेंबूर नाका चौकामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। कल्याण बालिकेच्या अत्याचार हत्या प्रकरणाच्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, तर 1 महिन्यामध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना। कल्याण अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळी विरोधात नागरिक आक्रमक, विशाल गवळीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फास लावून अनोखं आंदोलन। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीच्या खेडच्या एसटी स्थानक प्रमुखांना धरलं धारेवर, खेड दापोली या शेवटच्या एसटी बसमधील प्रवाशांना ड्रायव्हरनं खोटं कारण सांगून एसटी बसमधून उतरवल्यानं खेडेकर आक्रमक। शिवाजीराव आढळराव पाटलांकडून राजगुरुनगरमधील हत्याकांडामधील पीडित कुटुंबियांची भेट, आढळराव पाटलांकडून पीडित कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत। महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा, नाकर्तेपणा लपवण्यासाठी ऑन कॅमेरा दिखाव्याचा खेळ नको, खासदार वर्षा गायकवाडांची आढळराव पाटलांवर टीका। माजी मंत्री रवींद्र चव्हाणांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं, रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता। पंढरपूरमध्ये सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी, नववर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। सलग सुट्ट्या आणि वीकेंडमुळे साईनगरी हाऊसफुल, नवीन वर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीमध्ये दाखल। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून साताऱ्यामधल्या सिंचन योजनेची पाहणी, योजनेचं काम वेळेमध्ये पूर्ण करण्याचे जयकुमार गोरेंचे आदेश, योजनेमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार। वडाळ्यामधील परुंदेर मैदान वाचवण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम, क्लबचा प्रस्ताव रद्द करण्याची मनसैनिकांची मागणी।
गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहणार. बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान बंद. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कांद्याच्या काढणीला वेग. कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नागपूरच्या संत्र्यांना यंदा भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. बाजारामध्ये संत्र्यांची आवक वाढल्यानं भाव गडगडले. भाजीपाल्याला कोडीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरच्या पासोड इथल्या आठवडे बाजारामधली घटना. बी बियाणं खतांच्या किमती गगनाला भिडल्या असताना दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल.